नमस्कार। अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देख पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला। पिलं निजले खोप्यात जसा झुलता बंगला, तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला। खोपा इतला हिनला जसा गिलक्याचा कोसा, आखराची कारागिरी जरा देखरे माणसा। तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओट, तुले दिले रे देवाने 2 हात 10 बोट। म्हणजे परमेश्वरानं तुला 2 हात 10 बोट दिलेत आणि पाखरांकडे बघ, तिला फक्त एक चोच दिलेली उलुशी, तरी पिलासाठी तिने एवढं करते। ते म्हणजे मातृहृदय असतं। म्हणजे प्राणी पक्षी माणूस कुठेही घ्या, मातृवात्सल्य हे मातृवात्सल्य असतं। त्याला बहिणाबाई चौधरीनं खूप सुंदर सुगरणीचा खोपा अशी उपमा दिलेली आहे। आई काय असती? आई लंगड्याचा पाय असती, आई दुधावरची साय असती नव्हे। आई विना भिकारी म्हणजे स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी म्हणजे आई जर नसेल तर माणूस तिन्ही जगाचा जरी स्वामी असला तरी तो आई विना भिकारी असतो। म्हणजे आईची ही सगळ्यात मोठी देणगी किंवा आई म्हणून आईनं आपल्याला फक्त तिच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस वाढवून तिच्या हाडामासाच्या रक्ताच्या ह्याच्यावर आपला देह दुधावर जो पोसला जातो त्याच्यातून हा देह तयार होत असतो। आई संस्कार करत असते, घडवत असते। म्हणून साने गुरुजींनी आई याच्यावर खूप मोठं काव्य लिहिलेलं आहे। जगातले अनेक कवी, अनेक साहित्यिक, अनेक नाटककार आईवरती खूप मोठं साहित्य लिहित असतात। शेवटी आईची वडिलांची सेवा केली म्हणून पंढरपूरला पांडुरंग सुद्धा मातृपितृभक्त असलेल्या पुंडलिकाच्या भेटीसाठी आला होता। मग विचार करा, जर शिवाजी महाराजांना आई नसत्या तर आज शिवाजी महाराज असते का? म्हणजे जिजाऊ या मातेनं घडवलेला शिवबा हा देशासाठी जगासाठी आदर्श ठरला। म्हणजे एक आई मनात आणले तर लेकरांना घडवू शकते, नव्हे अख्ख्या पिढ्या उभा करू शकतात, संस्कृती उभा करू शकते, राष्ट्र उभा करू शकते। एवढं सामर्थ्य त्या आईमध्ये असतं। म्हणून आज मातृदिनानिमित्त, मदर्स डे निमित्त आईच्या मायेला, आईच्या जे आपल्याला केलेल्या संस्काराला, आई म्हणजे एक संस्कार पीठ असतं, त्या पीठाला शतशः